नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत TET पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित या विषयातील नफा तोटा या टॉपिकच्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत. या अगोदर झालेले जे पेपर आहेत म्हणजे 2013 ते 2025 पर्यंत जे TET पेपर क्रमांक 1 झाले होते, या पेपरमधील नफा तोटा या टॉपिकवर जेवढे प्रश्न आलेले आहेत ते आपण ॲनालाइज करूयात, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ही चर्चा उपयुक्त ठरेल. तत्पूर्वी तुम्ही आपलं जे ओयासिस करिअर पॉईंटचं ॲप आहे, ह्या ॲपमध्ये जाऊन 2013 ते 2025 पर्यंत जे झालेले पेपर आहेत, TET पेपर क्रमांक 1 आणि TET पेपर क्रमांक 2 या पेपरमधील सब्जेक्ट वाईज पेपर तुम्ही सोडू शकता. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकद्वारे डाउनलोड करू शकता. तर अधिक वेळ न घेता आपण लगेच प्रश्नांचा सराव करूयात. प्रश्न आहे आपला, सोनालीने 50 डझन केळी 60 डझन दराने खरेदी केली व 550 शेकडा या दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल. आता आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक उदाहरण समजून घ्यायचं आहे. उदाहरण कधी आलं आहे? TET फर्स्ट पेपर 2025. सोनालीने 50 डझन केळी घेतली आणि दर काय होता? 60 रुपये डझन दराने. मग आता जर आपण सोनालीची खरेदी काढली तर खरेदी काय आहे? केळी किती आहे? 50 डझन आणि घेतल्या कशा? 60 रुपये डझन दराने. म्हणजे पैसे किती द्यावे लागले खरेदीला? 3000 रुपये द्यावे लागले. आता आपल्याला नफा किंवा जर तोटा काढायचा आहे तर विक्री किंमत माहीत होणं आवश्यक असते. ते आता आपण पुढं बघूयात. आणि केळी किती घेतली तिनं? तर केळी घेतली आहे 50 डझन. 1 डझन म्हणजे 12 केळी, म्हणजे 12 पंचे 60, 600 केळी घेतली, बरोबर आहे. आणि विक्री करताना काय केलं आहे? 550 रुपये शेकडा, म्हणजे 100 केळी विकली 550 रुपयाला. तर नफा झाला का तोटा झाला? एकूण केळी किती घेतली? 600. मग 100 केळी 550ला, तर 600 केळी केवढ्याला? त्रिराशी मांडायची आहे. चला त्रिराशी मांडून घेऊयात. मग काय आहे? 550 गुणेला 600 छेदात 100. शून्य काढला, शून्य काढला, शून्य काढला, शून्य काढला. 6 पंचे 30, 6 पंचे 30, बरोबर आहे. 3 3 33. म्हणजे विक्री केवढीच केली? 3300 रुपयाची विक्री. ही झाली विक्री किंमत. मग आता खरेदी किंमत काय होती? 3000. विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केली. शून्याला शून्य, शून्याला शून्य, 3ला 3, 300. म्हणजे काय? तर 300 रुपयाचा काय झाला? नफा झाला. कारण घेतले 3000. बघा समजून घ्या, अगदी सोपं होतं. केळी जी विकली ती 3000 ते 300 रुपयात विकली आणि घेतली केवढीच होती? 3000. म्हणजे काय झालं आपल्याला? 300 रुपयाचा काय झाला? फायदा. 300 रुपयाचा काय झाला? फायदा. फायदा म्हणजेच काय? नफा. पर्याय क्रमांक 2. पुढे दिलं आहे आपल्याला की विकासने प्रत्येकी 120 रुपये किमतीच्या 25 वह्या, बघा 120 रुपये किमतीच्या 25 वह्या, 32 रुपये किमतीचे 5 पेन आणि 140 रुपये किमतीची 1 कंपास पेटी खरेदी केली. तर एकूण कितीच्या वस्तू घेतल्या? आपण इथं काय केलं? थोडंसं गुणाकार भागाकार करूनच घेतला. वही 120 गुणिले 25 3000 रुपये, पेन 32 गुणिले 5 160, कंपास 140 गुणिले 1 140, सगळ्यांची बेरीज केली 3300. पर्याय क्रमांक 4. एक वस्तू 550 रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो, ठीक आहे, 550ला वस्तू विकली तर तोटा झाला, त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपये विकल्याने होतो. 560ला विकली तर तोटा झाला आणि 640ला विकली तर तोट्याच्या तिप्पट नफा झाला. तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती? अगदी सोपी मेथड आहे. स्टेप बाय स्टेप जायचं. 640 वजा 560, शून्यला शून्य, इतर आले 5, 14 14 6 गेले 8, 80. आता हे 80 म्हणजे काय? तर 1 तोटा आणि 3 फायदा, म्हणजे तिप्पट ना. म्हणजेच काय? 80 भागेला 4, 4 4 दोन्ही, म्हणजे 1 म्हणजे किती? 20. 1 म्हणजे किती? 20. 4 म्हणजे 80. चला झाला, मिळालं आपल्याला उत्तर. जर 560 रुपयामध्ये तुम्ही 20 रुपये जर मिळवले, कारण की 1 तोटा झाला ना,
तर किंमत किती आली 580, किंवा 640 मधून 3 म्हणजे 20 त्रिक 60, 60 वजा केले तर 00 आले 580. तोटा जर काढायचा आहे, नफा काढायचा आहे, तर या दोन पत्तीनं जा. 640 मधून 60 वजा केले तर खरेदी किंमत, 560 मध्ये 20 मिळवले तरी खरेदी किंमत. ऑप्शन नंबर 2 2024ला आलेला प्रश्न होता. आपण प्रत्येक वेळेस कंसामध्ये त्याचं वर्ष देतो जेणेकरून आपल्या लक्षात येईल की हा प्रश्न कधी आला होता. काय आहे, 20 वस्तूची खरेदी किंमत 25 वस्तूच्या विक्री किंमती एवढी आहे, तर त्या व्यवहारात नफा किंवा तोटा किती. अगदी सोपी पद्धत आहे, बाय मेथड जा, सूत्राने जा. बघा, खरेदी किती आहे 20, काय आहे वजा विक्री किती आहे 25, छेदात काय विक्री 25 गुणेला 100. चला सोडवा. 20 मधून 25 गेले तर खाली किती राहिले वजा 5, छेदात 25 गुणेला 100. बरोबर, 5 1 5, खाली किती राहिले 5 5 25, 5 1 5, 20 5 100. पण काय झालं, ऋण आलं. ओके, मग आता उत्तर जर ऋण आलं तर तोटा होतो, धन आलं तर फायदा होतो. मग काय झालं 20% तोटा, 20% काय झालं तोटा झालेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे, सूत्र लक्षात ठेवा. जर शेकडा नफा किंवा तोटा काढायचा आहे तर खरेदी वजा विक्री छेदात विक्री गुणेला 100. उत्तर जर ऋण आलं तर तोटा, धन आलं तर फायदा. याच प्रकारचं उदाहरण पुढं पण आहे बघा. एक वस्तू 1306 रुपयास विकून जितका नफा होतो त्याच्या 1.25 पट तोटा 1180ला विकल्याने होतो. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत काढा. मग आपलं काय करायचं आहे आता, एकदा त्याला व्यवस्थित त्याची खरेदी आणि विक्री आपण समजून घेऊ. काय झालं आता की 1306, हे बघा 1306ला जर विकला तर नफा होतो किती, त्याच्या 1.25 पट तोटा, म्हणजे तो झाला 1 पट, 1 पट तोटा झाला, नफा झाला. आता 1.25 पट तोटा कधी झाला 1180ला. बरोबर, काय झालं 1.25 पट तोटा झाला. ओके, त्याची वजाबाकी करा. लक्षात आपल्या 6ला 6, इथं राहिले 2, इथं झाले 10, 10तून 8 गेले 2, 2तून 1 गेला 1, 126 म्हणजे किती आहे 1 आणि 1.25 2.5 पट. बरोबर, मग आता 126ला 2.5 भागा, सॉरी 2.25 भागा, भागाकार दिला, उत्तर आलं 56. म्हणजेच 1 पट म्हणजे 56. आलं लक्षात. मग चला आता बघा, 1 पट म्हणजे 56 मिळालं. मग आता 1306, बरोबर आहे, यामधून जर 56 वजा केले, 6ला 6 0, 10तून 5 गेले 5, वरतून आले 2, राहिला 1, 1250 रुपये काय आहे त्याची मूळ किंमत आहे. जर तुम्ही तोट्यामध्ये मिळवला, हे बघा 1180, 1 पट 56 होतं, 1.25 पट किती झालं 70, याच्यात 70 मिळवा. हे 70 म्हणजे काय आहे 1.25 पट आहे. बरोबर, मग आता 0ला 0, 8 7 1505, हातचाला 1, 1 आणि 1 2, 1250. तोट्यामध्ये मिळवा किंवा नफ्यातून वजा करा, 1250 उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे आपला की प्रश्न बघा, सेम आत्ता तसा आला होता 16ला, आता 14ला तसाच प्रश्न आहे. 12 वस्तूची विक्री किंमत 15 वस्तूच्या खरेदी किंमती एवढी आहे, तर त्या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती. 2014ला प्रश्न आला. तुम्हाला सूत्रपद्धत 16च्या उदाहरणात आपण सूत्रपद्धत पाहिली होती, आता डिटेल पद्धत घेतलं. सूत्रपद्धतीने 25%च उत्तर येईल. चला सूत्रपद्धतीने काढून दाखवतो. काय आहे ते, काय म्हटलं होते खरेदी, बरोबर आहे, खरेदी वजा विक्री छेदात विक्री गुणेला 100. बघा 15तून 12 गेले, खाली राहिले 3, छेदात 12 गुणेला 100. 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 25 100. बघा उत्तर धन आहे, म्हणजे काय झाला नफा झाला. 25% काय झाला नफा. पर्याय क्रमांक शेकडा 1, 25% नफा झालेला आहे. ओके, ही झाली सूत्रपद्धत. आता समजा तुम्हाला सूत्रपद्धत नको आहे, तुम्ही बाय मेथड जा. 15 वस्तूची खरेदी किंमत समजा आपण किती घेतली, किती पण घेऊ, मग सोपा अंक घेतला आपण 120, का, कारण 15 भाग जातो. मग आता 120 भागेला 15, 8, म्हणजे एक वस्तू मिळाली 8 रुपयाला. आता 12 वस्तूची विक्री किंमत 120, म्हणजे 120 भागेला 12. आपण 120 अंक का घेतला, कारण 15 आणि 12 भाग जातो म्हणून. तुम्ही 100 घ्या, 80 घ्या, 50 घ्या, किती घ्या.
मग आता 10 म्हणजे एक वस्तू 10 रुपयाला. बघा ना, 8 रुपयाला घेतली आणि 10ला विकली. म्हणजेच काय, 8 वजा 10 वजा 8 बरोबर 2. एका वस्तू मागं 2 रुपये नफा झाला. ओके. मग आता 15 वस्तू आहे, 15 दुनी 30 रुपये नफा झाला. आता 120ला 30 नफा झाला, 100ला किती, 25%. इथे लक्षात आपण दोन्ही मेथडने घेतलं, सूत्र पद्धतीनं तुम्हाला समजून सांगितलं आणि बाय मेथडही स्टेप बाय स्टेप लिहून दाखवलं. तुम्ही जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे, ओएसिस करिअर पॉईंट सर्च करा, प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला ॲप डाउनलोड करता येईल. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे ॲप डाउनलोड करायची लिंक दिलेली आहे. ॲपमध्ये काय मिळणार आहे आपल्याला, तर ॲपमध्ये 2013 ते 2025 पर्यंत सर्व विषयाचे म्हणजे पेपर 1चे 5 मराठी, इंग्लिश, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास 5 विषय स्वतंत्र आणि पेपर 2चे 4 विषय मराठी, गणित, बालमानसशास्त्र आणि सोशल सायन्स असे 4 यांचे स्वतंत्र विषयाचे पेपर 1 आणि पेपर 2 तुम्हाला जॉईन करता येईल, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. हे झालं ओल्ड पेपरचं. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत. आत्ताच ॲप डाउनलोड करा, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. पुढचा प्रश्न आहे आपला, एक वस्तू 1320 रुपयाला विकून जितका नफा होतो त्याच्या 1.5 विकून 1145 रुपयास विकल्याने होतो, तर मूळ किंमत किती. बघा, सेम आता एक्स मेथडने समजून सांगितलं. बघा, आपण वेगवेगळ्या मेथडनं काय घेतोय, यातली जी मेथड तुम्हाला सोपी वाटेल डायरेक्ट करा. एक्स मेथडनं जा, सूत्र पद्धतीनं जा, कोणत्याही पद्धतीनं जा, पण 1 मार्क आपल्याला पडायला पाहिजे. बघा, विक्री 1320, नफा एक्स, तोटा 1100, विक्री 1145, तोटा 1.5x. आता काय झालं आहे, आता आपण इथे एक्स मेथडनं जातो आहे. मग बघा, 1320 वजा 1145 बरोबर 175. मग एक्स 1.5 बरोबर 2x. मग 2x बरोबर 175. एक्सची किंमत मिळाली 70. मग एक्स म्हणजे नफा झाला 70, विक्रीतून 70 वजा केला 1250 आणि तोट्यातून 70 म्हणजे 105 वजा केले तर 1250. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. काय आपलं, एक वस्तू विक्रेत्याला 4% तोट्यात विकतो आणि जर वस्तूची किंमत 550 रुपयांनी वाढवली तर 6% नफा होतो, तर मूळ किंमत किती. बघा, समजा आपण मूळ किंमत घेतली 100, जर 4% तोट्याने विकलं म्हणजे किती झाली, 96 रुपयाला विकलं. आता ती म्हणते यामध्ये जर 550 रुपये वाढवले तर काय होतं, 6% नफा मिळतो. म्हणजे ती वस्तू आपल्या इकडे किती झाली, समजा 106. मग 96 आणि 106 यातला फरक किती आहे, 10. बरोबर, 6 आणि 4 किती झाले, 10%. 10% कशाला वाढले, 550 रुपयानं. म्हणजे आता मला उदाहरण सोपं झालं. 550 म्हणजे 10%, म्हणजे 10%, तर 100% म्हणजे किती, मांडा त्रिराशी. बरोबर, 550 गुणिला 100 छेदात 10, 0 कटला 0 कटला, 5वरती 2 शून्य, 5500 रुपये. ऑप्शन नंबर 2. बघा, अशा प्रकारे आपण नफा तोटा या स्वतंत्र टॉपिकवर आलेले 8 प्रश्न पाहिले. जर तुम्ही आपल्या ॲपमध्ये गेलात तर तिथं ओल्ड पेपर आणि सराव पेपर उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या ओएसिसचे इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.